आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी साधला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान भारतीय जनता पार्टीचे सरकार बदलण्याचे कारस्थान करत आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज दिनांक 19 एप्रिल शुक्रवार रोजी परभणी शहरात केला. परभणी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तथा हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांच्या निवडणूक प्रचारार्थ जिंतूर रस्त्यावरील महात्मा फुले विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उमेदवार पंजाब डक, पक्षाचे प्रवक्ते डॉक्टर धर्मराज चव्हाण, सुरेश शेडके यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणातून भारतीय जनता पार्टीच्या भूमिकावर जोरदार हल्ला केला. अब की बार 400 पार असा नारा दिला जातो. त्यामागील अर्थ सामान्य मतदारांनी ओळखला पाहिजे. विशेषतः या संख्याबळाच्या आधारावर भाजप घटनेत मोठ्या प्रमाणावर बदल करू इच्छिते, हे ओळखले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना कोणीही बदलू शकत नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असो की कोणीही, भारतीय जनता पार्टीचे नेते कधीही या घटनेत बदल करू असे म्हणत नाहीत. त्यामुळेच मोदी असो, भाजपची मानसिकता दिसून येते. भाजप घटनेत कधीही बदल करू शकतो हेही स्पष्ट होते. त्यामुळे सामान्य मतदारांनी महायुतीला कदापि मतदान करू नये असे आवाहन यावेळी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या सरकारने सातत्याने भांडवलदार आणि व्यापाऱ्यांचे हित जोपासले आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालास योग्य मोबदला मिळत नाही हे वास्तव आहे, परंतु सरकार त्या दृष्टिकोनातून कधी गांभीर्याने विचारमंथन करीत नाही, हे या देशाचे दुर्दैव आहे. मुळातच व्यापारी आणि सरकारचे साटेलोटे यास कारणीभूत आहे, अशी टीकाही ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे गेल्या 10 वर्षापासून सत्ता राखून आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बळावरच मोदींनी सत्ता गाठली, परंतु मोदींना आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुद्धा गरज राहिलेली नाही, अशी टीकाही ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली. जाहीर सभेत मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ता, महिला कार्यकर्ता मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बाबासाहेब महाराज व शहाबुद्दीन औलिया यांचा आशीर्वाद घेऊन प्रचार रॅली. सेलू शहराचे ग्रामदैवत बाबासाहेब महाराज यांचा आशीर्वाद घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांच्या प्रचारात सेलू शहरात निघालेल्या पदयात्रेत नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी नागरिकांनी त्यांचे स्वागत करत विजयासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सेलू शहरातील आठवडे बाजारात परिसरात असलेल्या सय्यद शहाबुद्दीन औलिया यांच्या दर्गेवर चादर चढवून आशीर्वाद घेतला. तसेच माजी आमदार विजय भांबळे यांनी नागरिकांना आवाहन करत येत्या 24 तारखेला मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करा असे आवाहन केले. आपले कार्य हीच आपल्या लोकप्रियतेची पावती असते. खासदार संजय जाधव हे कर्तृत्ववान आणि निष्ठावान खासदार आहेत. जनता जनार्दन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. सर्वजण आपल्या पाठीशी उभे आहेत. विजयाची आपल्याला कसलाही काळजी नाही. प्रत्यक्ष विजयच आपला सोबत उभा आहे. विजय भांबळे यांच्या नेतृत्वात जिंतूर व सेलू विधानसभा मतदारसंघासह सेलू शहरातून मताधिक्य आपणास देऊ. आपण मोठा विजय होईल असा विश्वास यावेळी सेलू शहरातील नागरिकांनी व्यक्त केला. प्रचार रॅलीत माजी आमदार विजय भांबळे, माजी नगराध्यक्ष हेमंतराव अडडकर, अशोक नाना काकडे, राम खराबे, मनीष कदम यांच्यासह आदींनी सहभाग घेतला. जिंतूर नगरपालिकेचा अजब कारभार. सर्वे नंबर 94चे ओपन स्पेस गायब. जिंतूर नगरपालिका हद्दीतील सर्वे नंबर 94 मधील 61R क्षेत्राचे तत्कालीन मुख्याधिकारी प्रदीप जगताप, नगरपरिषद जिंतूर यांचे आदेश दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजच्या अभिनयास मंजूर लेआउट नकाशा भूखंडधारक मालक सुरेंद्र गेनमल बांठ्या यांनी त्यांच्या मालकीचे ताब्यातील जमिनीचे अभिनयाचा नकाशातील सोडण्यात आलेल्या ओपन स्पेस मंजूर लेआउट मध्ये एकूण दर्शविलेल्या जागा 610 चौरस मीटर आहे, परंतु वास्तविक पाहता अस्तित्वात 340 चौरस मीटर आहे. त्यामुळे चौकशी करून सुरेंद्र गेनमलजी बांठ्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी संजय रामराव आडे यांनी मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांच्याकडे केली आहे. तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे की जिंतूर नगरपालिका अंतर्गत सर्वे नंबर 94 मधील 61R क्षेत्राचे मालक सुरेंद्र गेनमल बांठ्या यांच्या मालकीचे जमिनीचे अभिनयाचा नकाशा नगरपालिका जिंतूर व भूमी अभिलेख कार्यालय जिंतूर यांच्याकडून तयार केला आहे. सर्व नियम धाब्यावर बसून भूखंड
जिंतूर नगरपालिका हद्दीतील 94 मध्ये भूमी अभिलेख कार्यालय जिंतूरकडून बेकायदेशीर मोजमाप करून चुकीच्या पद्धतीने अभियानास लेआउटला नगरपालिका कार्यालयाने मंजुरी दिली असल्याचे वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे। पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर शिवारात वादळाचा शेतकऱ्यांना फटका। पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर शिवारात 17 एप्रिल बुधवार रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले। एरंडेश्वर भागात गेल्या 4-6 दिवसापासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू आहे। बुधवारी रात्रीही वादळी वारे वाहू लागले। या वाऱ्याने काही शेतकऱ्यांच्या आखाड्यावरील पत्रे उडाली तर कडब्याच्या रचलेल्या पेंड्याही वाऱ्याने उडाल्या। कडबाही भिजला तर काही भागात विजेच्या तारा तुटल्या। काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली। दरम्यान काही शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला जोडलेल्या तारा तुटल्या। काही शेतकऱ्यांचे सोलार पॅनल संचही या तडाख्याने बंद पडले। शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे। रेल्वे समोर उडी मारून फुकटगावच्या शेतकऱ्याची आत्महत्या। पूर्णा तालुक्यातील फुकटगाव येथील 32 वर्षीय अमोल निळकंठ बोकारे या तरुण शेतकऱ्यांनी 18 एप्रिल गुरुवार रोजी फुकटगाव शिवारात धावत्या रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली। शेतकरी अमोल बोकारे काही दिवसापासून ताणतणावात होते। 3 एकर शेतावर 2 लाखाचे कर्ज होते। नापिकीमुळे कर्ज फेडता आले नाही। त्यात महाराष्ट्र बँकेकडून वसुलीसाठी तगादा सुरू झाला होता। या चिंतेतून अमोल बोकारे यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले। या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे। अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी केला रेल्वेतून प्रचार। स्वस्त आणि सुरक्षित म्हणून आम्ही रेल्वेने प्रवास करतो, पण हा प्रवास करताना फेरीवाले, तृतीयपंथी आणि भिकारी यांचा त्रास सहन करावा लागत असल्याची भावना रेल्वे प्रवाशांनी अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्याकडे रेल्वेतील प्रचार दरम्यान मांडल्या। परभणी लोकसभेचे अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी मागील 2 दिवसापासून गंगाखेड, परभणी, पूर्णा, सेलू, परतूर या मार्गाने रेल्वे प्रवास करत प्रचार केला। यात रेल्वे प्रवाशांच्या समस्या ऐकून घेतल्या। प्रत्येक प्रवाशाला भेटून आपला परिचय निशाणी सांगत असताना रेल्वे प्रवाशांनी आपल्या समस्याही त्यांच्याकडे मांडल्या। सर्वात सुरक्षित व स्वस्त रेल्वे प्रवास म्हणून आम्ही रेल्वेने प्रवास करत आहोत, पण या प्रवासात तृतीयपंथी, फेरीवाले आणि भिकारी यांचा भयंकर त्रास होतोय। या त्रास थांबविण्याची गरज असल्याचे प्रवाशांनी सांगितले। त्याचबरोबर बऱ्याचशा गाड्या कोरोनाच्या पूर्वी पॅसेंजर म्हणून धावत होत्या, त्या गाड्या एक्सप्रेस म्हणून धावत असल्याने नाहक जादा तिकिटाचा बोजा प्रवाशांना सहन करावा लागत आहे। हा प्रवासाचा बोजा कमी करण्यासाठी सक्षम खासदारची गरज असल्याची भावना प्रवाशांनी बोलावून दाखवली। पूर्णा रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी पूर्णा येथील मोठमोठी रेल्वेची कार्यालयही नांदेडला हलविण्यात आल्याने पूर्णा जंक्शनचे महत्त्व कमी झाले असल्याचेही प्रवाशांनी सांगितले। महिला रेल्वे प्रवाशांनी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांसाठी रेल्वेमध्ये महिला पोलीस नेमण्याची गरज बोलावून दाखवली। संधी मिळाल्यास महिला प्रवाशांना तिकिटासोबत पाण्याची बाटली मोफत देऊ असे सखाराम बोबडे पडेगावकर यांनी बोलून दाखविले।